आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत, तुमच्या खात्यात पैसे आले का? त्यात आले, त्यांना शुभेच्छा. नाही आले त्यांच्या खात्यात पैसे येतील ही खात्री आपल्याला देतो. आणि आज मला समाधान आहे, 1,500 रुपये माझ्या लाडक्या बहिणींना योग प्रशिक्षण योजना केली आहे. तरुणांना तरुणींना 6,000 8,000 10,000 प्रशिक्षण भत्ता. शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं आपण. पंपाने शेती करणारे लोक, ज्या मुलीला उच्च शिक्षण घ्यायचंय, डॉक्टर इंजिनियर वकील बनायचंय, त्या मुलीने आत्महत्या केली. इंजिनियर बनता येत नव्हतं म्हणून, आपल्या आईवडिलांवर बोजा नको म्हणून. त्याच दिवशी रात्री तीर्थदर्शन योजना केली. वयश्री लोकांना वयश्री योजना आता प्रत्येकाच्या सिनियर सिटीजनच्या खात्यात 3,000 रुपये डीबीटीने येतील. आमच्याकडे बघतो करतो पाहतो नाही, कमिटी वगैरे काही नाही, नो कमिटी, डायरेक्ट डीबीटी. आणि म्हणून आम्ही डीबीटीच्या माध्यमातून लोकांना पैसे देतोय. अडता किडता एजंट दलाल मध्ये कोणी नाही. आणि म्हणून सर्वसामान्यांचं सरकार आहे. सर्वसामान्य या राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देत असताना मुख्यमंत्री सुरक्षित बहीण योजना देखील या ठिकाणी आम्ही सुरू केलेली आहे. आणि म्हणून मला अभिमान आहे, माझ्या लाडक्या बहिणीने फक्त पैसे घेतले आणि खर्च केले नाही, त्यांनी छोटा छोटा व्यवसाय वाढवला, त्याच्यामध्ये पैसे टाकले, त्याचे वाढवले. एक मुलगी माझ्याकडे आली होती गणपतीला, तिने आरतीसाठी घुंगरू घेतले 1,500. त्या 1,500चे 10,000 विकले. हे डोकं लावतात माझ्या लाडक्या बहिणी. आणि म्हणून माझ्या लाडक्या भावांना पण आम्ही योजना केली आहे, त्यांना देखील अपॉइंटमेंट दिलेले आहेत. लाडक्या शेतकऱ्यांचं हे केलंय, लाडके ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना वयश्री योजना केली आहे. मुलींचं शिक्षण असेल, एसटी मध्ये 50% सवलत असेल, ज्येष्ठांना एसटी मध्ये माझ्या महिलांना भगिनींना सवलत दिली.